हाय गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. सो बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि सो सॉरी, मला थोडं डिस्टर्बन्स आलं होतं त्यामुळं. पण आता आपले ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे आणि आजचा ब्लॉग तर खूप जास्त स्पेशल राहणार आहे. स्पेशल म्हणजे खूप जास्त माझ्या ज्या मेमोरीज आहे, माझं जे लहानपण आहे ते पूर्ण तिथे गेलं आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा, कारण मी माझं पूर्ण बालपण तुम्हाला शेअर करणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्टे ट्यून. माझ्या घरी सगळे येऊन बसले, म्हणजे माझी आजी तुम्हाला जसं दिसत आहे आणि माझा भाऊ पण येऊन बसलेला आहे. सो आम्ही आता रेडी होत आहे, आम्हाला जायचं आहे आमच्या गावाला. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की माझं बालपण वगैरे, तर आम्ही आमच्या गावाला चाललो आहे आणि आज आहे नागपंचमी. त्यानिमित्ताने आम्ही सगळे, आज आमची पूर्ण गवई फॅमिली चाललेलो आहे आमच्या गावाला. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. सो गाईज, मी ड्रेसअप झालेली आहे, आता बस माझा मेकअप राहिलेला आहे आणि मेकअप नंतर भेटूया. गाईज, आम्ही सगळे आता रेडी झालोय, सगळे आलेले आहे. फक्त कोणता काकू नाही येणार आहे, फक्त काकाच येणार आहे, श्रुती येणार आहे. बस आमची गाडी आता घ्यायला येणार आहे आणि आता सकाळ मी बोला काहीतरी आम्ही आमच्या गावाला जाणार खूप दिवसानंतर. आमच्या गावाला म्हणून आम्ही चाललो. सो आमच्यासोबत आम्ही तुम्हाला पण घेऊन चाललो. तो ब्लॉग कंटिन्यू बघा, ठीक आहे? सो भेटूया नंतर. आता आमची गाडी आलेली आहे, आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत. गाडीत बसून मस्त पैकी. हे काका आले, आता सगळे आजी बसत आहे. आता आम्ही सगळे जात आहे. आता आम्ही निघणार आहे गाईस. आम्ही पोहोचलोय आमच्या गावामध्ये. बघा, आता पूर्ण इथे घर झाले, आधी काहीच घर नव्हते. आम्ही पोहोचलो ना आमच्या गावाला, आमची जन्मभूमी. गाईज, आम्ही भरपूर दिवसानंतर आलो आहे ना. इतके जण असे दिसत आहे आम्हाला, जय भीम जय भीम जय भीम करत आहे. हे बॅक साईड झेंडा दिसतो ना, हे आमचं घर आहे ना. आता आम्ही चालू सध्या आत्याच्या इथे आम्ही थोडंसं पाणी वगैरे पिऊ, मग आम्ही जाऊ आमच्या घरी, तुम्हाला दाखवणार. सो आमच्या घरी आता कोणी राहत नाही, आम्ही ते विकलेलं आहे, पण तरी खूप साऱ्या आठवणी आहे आमच्या त्याच्यासोबत. आत्या, आमचे गावचे घर, आमचं लहानपण काय दाखवू. गावातले घर असेच असते. माझी आजी बसून आहे. आजी, सांग काहीतरी गोष्टी. काय सांगू गोष्ट? सांग, काही सांग. सगळ्या त्या गोष्टी सांग. काही यादगीत नाही येत का आपल्या घराचे? नाही. का ना? काय पैसे घे. पैसे घेतले, बरोबर आहे. नाही, आता नाही. पहिलं लागेल म्हणजे तसं. तिकडे आल्यावर एकदम. आता नाही येत आहे ना. आता अमरावतीशिवाय गवत नाही. तेवढं माझ्या घरीच गमती म्हणजे. आप्पा पाहिजे नव्हती आता. बाप्पा आता गेले तो जगदर येतो. हो, लय माय पोरं अशी आहे, माय पोरं तशी आहे. काय पाहता हात लंबी करू गोष्टी सांगत होता. सांगेस ना बाई. आपाची आपा होतेच तशी. मग आपण आलतो एकदम, मी लहान असताना आलता, पण आप्पा तू मी माहित आहे तेव्हा काय होतं, असं चालतो आपण आहे ना, पैसे काढायला आलतो तेव्हा. आपल्या घरी जाऊ आपण आता मस्त. मी नाही तर मी नसतो येत तिकडे. कोण तुला याद येते का आप्पाची? कसं पाहिजे उफ. आत्याचं घर एक्सप्लोर करू आपण. म्हणजे आम्ही लहानपणी इतकं खेळत जाऊ, इथे खूप खेळत होतो, खूप खेळायचो आम्ही इथे. बघा, खूप खेळायचो. हे पूर्ण आधी ते पूर्ण घर होतं, पण हे मातीचं, हे बघा, हे दिसते, हे पूर्ण आमचं घर होतं, पण तोडलं असं ना, आता काय माहित. उफ, हे बघा, कढीपत्ताचं झाड. उफ, खूप आठवण येत आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता लाईट आली, आता मोबाईल चार्जिंग लावू आपण. बघा, आमच्या गावची 14 एप्रिल असते ना, तेव्हा इथूनच रॅली जाते ना. आमच्या गावची यात्रा, बापरे इतकी गर्दी आहे, मी सांगू नाही शकत आहे. बापरे, खूपच जास्त गर्दी आहे ना बाबा.
आता आम्ही नारळ फोडणार आहे. कुठून जायचं काय? लाईट अट्रॅक्शन. बहुत बढ़िया. मी तिथं खूप जास्त एन्जॉय करत आहे ना श्रुती, खूप जास्त एन्जॉय करत आहे आणि मला खूप मजा येते कारण आम्ही खूप दिवसानंतर आम्ही गावाला आलो आहे म्हणून. गाईज आम्ही चाललोय आता. इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी, इतकी गर्दी. मी काही सांगू शकत नाहीये, तुम्ही बघा. आणि ते असतात ना पब्लिक रिॲक्शन, ते बघा. मला आता माझी आधी होती सोशल एन्झायटी, पण आता बिलकुल आहे नाही, बिलकुल आहे नाही. सो बघा, खूप जास्त तिकडे तर खूप जास्त गर्दी होती, आता तरी गर्दी नाही. काय आहे ते चांदर दाखव. खेळ भांडुडे खेळायचं आहे का गाईस? तुम्ही याच्यात बसू पण शकता, बसू शकता. आम्ही काका लाईनापेक्षा लहान माहिती. आम्ही खूप म्हणजे असं हे असे छोटे असते ना, त्याच्यापेक्षा आम्ही छोटे आहे नाही का. ते एक लहान लेकराची खेळाची अलमारी होती बरं, आम्ही तेच पाहायला गेलो. बाबत माहिती कसं वाटली यात्रा? यात्रा तर काय, आम्ही पहिल्यापासून या यात्रेत येत होतो. आमची जुनी परंपरा आहे आणि म्हणून आम्ही इथं जरी नसतो पण आम्ही अमरावतीला असतो तर या यात्रेला दरवर्षी येत असतो. काका तुम्ही? ही आमची परंपरा आहे आणि आमचा लहानपण इथं गेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं दर्शन दरवर्षी वाट लागतं. आमच्या बाबाचं पूर्ण लहानपण इथे गेलाय, सो आम्हाला इथे यावंच लागते नाही का श्रुती? खरंच. चीज सेल्फी द्या. जिथं नाही थांबलो तिथं कोणी ना कोणी भेटत आहे. सो गाईस, तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची होती. बाबा तुम्ही नव्हते माहिती का? एक काका आले आणि काय म्हणते, सुनील काका आले म्हणते, काय म्हणते बाबा? ते काका होते तिथं. सुनील काका म्हणते मी बाबा म्हणते, मी दुसरा आहे म्हणते. अशी मजा. गाईस तुम्ही सांगा बरं, माझ्या काकात आणि माझ्या बाबात सेम दिसते का? असं भरपूर अशी एव्हिडन्स झालेली आहे की ते दोघं एकमेकाला असं म्हणतात की तुम्ही हे आहे का, तुम्ही ते आहे का, असं आहे. पण आहे ना बाबा, असे झाले ना एव्हिडन्स. आणि भरपूर मजा येत आहे. आता आम्ही चाललो आत्याच्या घरी डबल, कारण श्रुतीला लागली आहे भूक आणि आमची झाली आहे पूर्ण 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 एन्जॉय म्हणू शकता. पूर्ण यात्रा फिरून हे आमच्या गावची विहीर आहे. पण आमच्या घरची तुम्हाला आपल्या घरचे दाखव, आमच्या घरच्या दाखव ना. इथूनच येते आमचं घर, पण आता जायचं नाही ना आपल्याला. हो दाखवतो ना आता तुमचं गाव थोडंसं. काका म्हणते सर्वे करणं चालू आहे, काही दिवसानं ते करणं. तसंही नर्स सौ मी बस असं असं. आमचं घर इकडे आहे, पण मी तुम्हाला आताच नाही दाखवत, मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. जेवण केल्याच्या नंतर, जेवण केल्याच्या. सो स्टे ट्यून गाइस. आमच्या गावची बंडी, हे आमच्या गावची बंडी. सो गाइस मिळतं थोडी देर के बाद. भरपूर आराम करून आता आम्ही चाललोय आमच्या घरी. सो तुम्हाला खूप वेळ नंतर जे दाखवायचं होतं आता ते आम्ही दाखवणार आहे, ते म्हणजे माझं आमचं घर. सो बघूया. हे बघा कशी लेकरं खेळत आहे, छोटे 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 लेकरं खेळणं चालू आहे. हाय म्हणा लेकरं, हाय म्हणा. ब्लॉग मध्ये दिसते बरं युट्यूबवर. गाईस तुम्हाला मी आधी दाखवलं होतं की हे विहीर, पण आधी इथं नाही का माझी काकू, माझी आत्या आणि माझ्या आईचं भांडण चालू आहे की मी काढलंय पाणी, मी काढलंय पाणी विहिरीचं. सो आम्हाला तर काही माहित नव्हतं पहिलं काढलं कोण नाही. सगळ्यात पहिले तर माझी आजी होती, मग आत्या, मग आत्या, मग आई, मग काकू. असं आहे आता हे विहिरीचं. अजून तर आमच्या घरची दाखवायचीच आहे, आमच्या घरची दाखवतो मग. हो हेच आहे ते झाडं झुडं पण बरं आहे. मग आपाचे सगळं चांगलं आहे, सगळं मजेत. आमच्या घराचं लक्ष ठेवलं की नाही तुम्ही? लक्ष ठेवलं म्हणजे पास केलं. काय हे बघा आमची विहीर बघा. पाणी काढत होती माझी हात झेलली ना. हा माझ्या अंगावर येत असते. हो पहिलेच पाय कुंडलीत लिहून आहे पाण्याच्या दूर. पाण्याच्या दूर आहे, पाण्यापासून जीव गेला सांगत नाही. इथे आणलं का माझी? हे पूर्ण भरलं होतं आमचं पहिले. आम्ही इथं असं खेळत होतो ह्या जागेत. बापरे. काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं जे हे आहे ना, हे झाड दिसत आहे सोनं आहे, सोनं. आपण माझ्या आपण जेव्हा होते ना तेव्हा ते सांगून गेले. बापरे आई आपलं घर पाडलं पण नाही आहे ना. हे बघा हे आमचं घर होतं, हे पूर्ण हे दिलं विकलं आम्ही
हे पूर्ण आम्ही इथं माहिती का आधी असं हे पूर्ण जे होतं ना इथं आम्ही असं हे खेळत होतो, पाळणा लावत होतो, खेळत होतो. इथं पूर्ण असं आमचं मातीचं घर होतं मागं. आणि इथं तुम्हाला सांगितलं ह्याच्या खाली जेली सोनं लागत असेल तर सोनं आहे, याच्या खाली तुम्ही घेऊ शकता जाऊन. उफ बघा हे आमचं घर खूप मोठं घर होतं, पण यांना पूर्ण कसं करून टाकलं काही समजत नाही. मी खूप अपसेट झाली आहे. बघा हे पूर्ण खूप मोठी जागा होती आमची, खूप मोठी. पण आता काय करू शकतो, गेले ते दिवस, राहिला त्या आठवणी. आलो आम्ही यात्रेतून. जामुनीचं झाड आहे, निघत नाही व्यवस्थित, काढला मी व्हिडिओ थोडासा. आणि हे आम्ही आहे. चला मग येतो. खूप असं चांगलं वाटत आहे. चला काय आहे बरं वाटते आले बघा. हो म्हणजे चला आता निमित्तानं लई दिवस झाले आले होते, निमित्ताने येणं होते म्हटलं. काय बघू गाईस, चांगलं वाटतंय. सो गाईस आम्ही घरी आलो, चेहऱ्याहून पाणी मारलं आणि जेवायला बसलो. आमची सगळ्यांची आवडती खिचडी आणि इतकी भूक लागली होती लिटरली खूप जास्त. सो खिचडी खाऊन भेटूया. आपला हा कामराचा मोठा भाऊ तो येते बोलावलंच पाहिजे म्हणून. गाईज खूप जास्त थकलोय आता. असं गरम गरम चिडचिड चिडचिड होता. आपल्या घरी एसीची बटन दाबली, थंड थंड लागते. नाही गावागोवात आता काय बोलणार आहे आपण. पटकन आता मे बी गजू काकाजीच्या इथं जायचं आम्हाला, झालं तर पॉसिबल. बाबा नाही म्हणले पण पाहू आता कसं होते. सो गाईज आता आम्ही निघतोय घरासाठी. जमलं तर काकाजी इथे जाणार आहे. सो बघा खूप जास्त आभाळ आलेलं आहे. हे बघा ह्या लेकराले घेतो. आणि आम्ही तर आमचं पूर्व जलमकुंडी गेलेली आहे. आता आज नागपंचमी निमित्त आम्ही सगळे सहकुटुंब गवळी परिवार इथं आलेला. आम्ही दर्शन वगैरे सगळ्याचा मस्त आनंदात झालेला आहे. आता आम्ही इथून निघणार आहोत अमरावतीला. जय भीम. हा काकू तुम्ही काही म्हणा. तुम्ही म्हणा. अरे हे आमचं गाव आहे. आम्ही नागपूरची आमची चांगली मस्त यात्रा वगैरे म्हणा ना मामाजी म्हणा. नाही हा हा काकू आहे. आता आम्ही घरी चाललेला आहे. बापरे अजून होऊन जाईल. गाईस माझी आत्या म्हणते सगळ्याला घेतलं आणि मलाच नाही घेतला. बोला आत्या आता काही म्हणा. कोणतंही म्हणा छोटस. कष्ट केले तो माझ्या कष्ट केले तो माझ्या जाती जाती तवा तू नकारे. कष्ट केले तो माझ्या भीमाने, कष्ट केले तर माझ्या भीमाने, कष्ट केले तर माझ्या भीमाने. जाती जाती तवा तू नकारे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जान द्याचे तुम्हारा उदारे. कष्ट केले तुम्हा. टाळ्या उद्या टाळ्या उद्या टाळ्या उद्या. आमच्या घरात एकूण एक असं आर्टिस्ट आहे, कोणी सिंगर आहे, कोणी डान्सर आहे, एकूण एक आहे आमच्या घरात. चला आता आपल्याला भरपूर वेळ झाला. घेतला ना आता. सो गाईज आता आम्ही निघालोय. बघा मौसम किती छान आलेला, एकदम खूप छान वाटत आहे. मस्त गावात अशा मोसममध्ये खूप जास्त वाटतं, खूप मस्त वाटतं. सो आम्ही बसतोय आता. बाय 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 बाय.
मन पोचलो म्हणा आम्ही, आता पोचतो म्हणा घरी. गाईज आता आम्ही घरी पोहोचतो. याच्यात पाय. गाईज आता आम्ही घरी पोहोचतो. आता आम्ही कारमध्ये आहोत गाईज. गाईज आता आम्ही हॉटेल पाशी आहोत गाईज. नाश्ता करून आलो गाईज. इकडे जेवण केलं. गाईज आम्ही आता पोहोचत आहे. आम्ही आता पोहोचलो घरी, फ्रेश झालो आणि मम्मीने मस्त चाय बनवला आणि चायपुरी मी तर खात नाही, आईच खाणार. सो गाईज पूर्ण आजचा दिवस तुम्हाला माहित आहे, तुम्हाला तुमच्यासोबत पूर्ण शेअर केलेला आहे आणि सगळे आपापल्या घरी गेलेले आहे. आम्ही पण चहा पिला आणि आता खूप जास्त टायर्ड झालेला आहे. सो मला असं वाटते की हा ब्लॉग इथेच एंड करायला पाहिजे, असं आहे बरं ना. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पटकन ब्लॉगला लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब पटकन करा. बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.